जर मित्रांनो तुम्ही आज माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो अजिबात विसरू नका। आगीच्या वणव्यात घर जळालं, पतीसोबत घटस्फोट झाला, इन्स्टावरील एका हाय मेसेजनं आयुष्य बदलून गेलं। जॅकलीन आणि चंदन यांची थेट इंस्टाग्रामवर झाली होती। सर्वात आधी जॅकलीननं मेसेज पाठवला होता, ज्यानंतर या दोघांमध्ये संवाद सुरू झाला। प्रेमाला ना धर्म आहे ना सीमा, ना वयाची मर्यादा। अलीकडे अशा दोन घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे ही वाक्ये तंतोतंत खरी जुळत आहेत। एकीकडे पाकिस्तानहून नेपाळमार्गे भारतात आलेली सीमा हैदर आणि आता अमेरिकेच्या टेक्सास येथून 14,800 किलो अंतर पार करून भारताच्या आंध्र प्रदेशात पोहोचलेली जॅकलीन फेरेरो। या दोन्ही महिलांची कहाणी वेगळी असली तरी त्यांच्यात एक समानता आहे, ती म्हणजे दोघीही प्रेमाच्या शोधात इथपर्यंत आल्या ज्याचा विचारही कोणी केला नसेल। सीमा हैदरची कहाणी एखाद्या सिनेमासारखी आहे। पाकिस्तानची नागरिक नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करते कारण तिला तिचं प्रेम मिळवायचं असते। तसेच टेक्सासमध्ये राहणाऱ्या जॅकलीनची कहाणी आहे। जगाच्या एका कोपऱ्यात असलेल्या अमेरिकेतील जॅकलीन फेरेरोचं आयुष्य संघर्षमय होते। 2021 साली जंगलाला लागलेल्या आगीत तिने सर्व काही गमावले होते। जॅकलीनचं घर जळून राख झालं होतं, पतीसोबतही घटस्फोट झाला। एकटेपणा आणि तुटलेला आत्मविश्वास यातही तिला कोणीतरी तिच्या आयुष्यातला हा अंधार दूर करेल अशी अपेक्षा होती। त्यानंतर इंस्टाग्रामवर आलेल्या एका हाय मेसेजनं तिला आयुष्याला चालना मिळाली। जॅकलीन आणि चंदन यांची भेट इंस्टाग्रामवर झाली होती। सर्वात आधी जॅकलीननं मेसेज पाठवला होता, ज्यानंतर या दोघांमध्ये संवाद सुरू झाला। काही महिन्यातच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले। त्यानंतर जॅकलीन चंदनला भेटण्यासाठी 7 समुद्र पार भारतात आली। या कहाणीत खास गोष्ट म्हणजे जॅकलीन चंदनपेक्षा वयाने 9 वर्षे मोठी असून ती घटस्फोटित आहे। अमेरिकेत राहणारी जॅकलीन ही व्यावसायिक फोटोग्राफर आहे। चंदनचं प्रोफाईल तिने पाहिले आणि त्याचा साधेपणा पाहून ती आकर्षित झाली। जॅकलीनला चंदन आवडला आणि त्यानंतर तिने त्याला पहिला मेसेज केला। या मेसेजला उत्तर आल्यानंतर जॅकलीन आणि चंदन यांच्यात मैत्री झाली। 14 महिन्याच्या या प्रेमानंतर दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आहे। सोशल मीडियावर जॅकलीन आणि चंदन यांच्या वयावरून बऱ्याच नकारात्मक कमेंट आल्या, परंतु जॅकलीन आणि चंदन या दोघांनी एकाकडे फार लक्ष न देता त्यांच्यावर विश्वास ठेवत पुढचं पाऊल उचललं। जॅकलीनच्या आईनेही या नात्याला स्वीकार करत दोघांना लग्नासाठी परवानगी दिली आहे। सध्या दोघे त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करत आहेत। चंदननेही व्हिसासाठी अर्ज केला असून लग्नानंतर दोघे अमेरिकेत नवीन आयुष्य सुरू करणार आहेत। जर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका, कारण अशाच नवनवीन बातम्या तुम्हाला रोज ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत। धन्यवाद।